नमस्कार मंडळी, आज सकाळी नाश्त्याला मी सातू पीठ आणि भाजणी हे दोन्ही मिक्स करून थालीपीठ बनवलेलं आहे, तर त्याची रेसिपी शेअर करत आहे। हे थालीपीठ बनवण्याकरता एक मोठं गाजर बारीक किसून घेतलेलं आहे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा पांढरे तीळ लागणार आहेत, अर्धी वाटी सातू पीठ आणि 1.5 वाटी मी इथे भाजणी घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर हे सगळं पहिलं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी सातू पीठ वापरले, तुम्ही सातू पीठ न वापरता जरी नुसते भाजणीचं हे थालीपीठ बनवलं तरीही खूप छान लागतं। त्यानंतर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून हे भाजणीचं पीठ छान मळून घ्यायचं आहे। आधी सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाहीये, जसं आवश्यकतेनुसार लागेल तसं पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। आता हे मळलेलं थालीपीठाचं पीठ मी साधारण 10 मिनिटं रेस्टिंगला ठेवत आहे आणि त्यानंतर थालीपीठ बनवायला सुरुवात करत आहे। 10 मिनिटं झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। एकीकडे मी तवा तापवायला ठेवलेला आहे आणि तव्यावर आता हे थालीपीठ घातलेलं आहे आणि दोन्ही बाजूने आता याच्या छान तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ मस्त असं भाजून घ्यायचं आहे। मस्त खमंग असं थालीपीठ तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घेत आहे। मस्त गरमागरम सातू आणि भाजणीची पौष्टिक अशी थालीपीठं तयार झालेली आहेत, तेव्हा तुम्ही ही नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।